ज्यावेळी US मधून तुम्ही भारतात येण्याचा विचार केला त्यावेळी मात्र असा काही मनात विचार होता की हे आंदोलन इतकं वळण घेईल, घरी गेल्यावर आपल्याला इतकी लोक भेटायला येतील आणि कालांतरानं अभिजित आता केवळ दिपके कुटुंबियांचा नाही राहिलाय, तो महाराष्ट्राचा झालाय, देशाच्या प्रश्नांचा झालेला आहे. असं कधी वाटलेलं का US सोडताना की अभिजित दिपके इतकं मोठं नाव होईल? नाही, मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला. हा मुद्दा विचारत होते की कॉक्रोच जनता पार्टी मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून कॉक्रोच जनता पार्टीचा कॉक्रोचचा उल्लेख होणं, बेरोजगारीशी निगडीत आणि त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म होणं. आज मात्र केवळ या पार्टीचा जन्मच झाला नाही तर या पार्टीने एक आंदोलन हाती घेतलं, ते 37-38 दिवस चालवलं आणि ते यशस्वी सुद्धा करून दाखवलं. आज या सगळ्या टायमिंग विषयी चर्चा होताना दिसते. म्हणजे दोन मतप्रवाह आहेत. एकीकडे बाजूने आहे की जे अर्थातच अभिजित आणि कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक करतायत. दुसरा मतप्रवाह असा सुद्धा आहे की आपशी निगडीत असताना, आपशी काम करत असताना अभिजितला तेव्हा वाटलं नाही का की तरुणांविषयी आपण काम करावं, लढा उभारावा? नाही, आप सोबत मी काम करत होतो ही गोष्ट मी कुठंच लपवलेली नाहीये. ते मी स्वतः उघडपणे सांगितलेले. मी माझे ट्विट डिलीट नाही केले राघव चड्डा सारखे. एक काळ होता जेव्हा मी आम आदमी पक्षासोबत काम करत होतो आणि त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो आणि मी अमेरिकेला सेटल होण्यासाठी गेलो होतो. आणि याच्या आधी मी तरुणांविषयी काम का नाही केलं किंवा प्रश्न का नाही विचारले तेव्हा मी खूप लहान होतो. पण माझ्याकडून जे काही जमलं मी तेव्हा तेही केलं होतं. पुण्यात जेव्हा 2016-17 मध्ये एमपीएससीचं आंदोलन झालेलं होतं त्या आंदोलनात मी जाऊन उभा राहायचो. पण मी स्वतः लहान होतो, मला तेवढी समज नव्हती, तेव्हा माझ्या तेवढी एबिलिटी नव्हती मी असं काही करू शकतो. आणि तेव्हा माझ्याकडे एवढा मोठा प्लॅटफॉर्मही नव्हता. पण जेव्हा मला प्लॅटफॉर्म भेटला, जेव्हा मला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली तेव्हा मी करून दाखवलं. अगदी अभिजित केवळ करूनच दाखवलं नाही तर ते यशस्वी करून दाखवलं. हे आंदोलन उभं राहताना बऱ्याच शंका आहेत की मुळात US वरून निघून देशात परत येणं असू दे, केवळ कॉक्रोच जनता पार्टीचा सोशल मीडियावर जरी चांगला रिस्पॉन्स असला तरी ग्राउंडवर उतरताना तेवढा रिस्पॉन्स मिळेल का, लोक तितकी येतील का, लोक आपल्यावरच का विश्वास ठेवतील, असे अनेक प्रश्न पडले असतील ना. तेव्हा असं वाटलं नाही का की आणखीन थोडा वेळ थांबावं, विचार करावा? काय नेमकं तेव्हा अभिजितच्या मनात चालू होतं? नाही, तेव्हा माझ्या मनात असे काही प्रश्न नव्हते की लोक येतील का किंवा आंदोलन मोठं होईल का. कारण की माझ्या मनात जे चालू होतं ती एकच गोष्ट होती की कोणी येऊ का न येऊ, आपण जाणं गरजेचे, आपण जाऊन प्रश्न विचारणं गरजेचे. जर आपण स्वतः देशात जाऊन वापस प्रश्न विचारणार नाही तर आपण जी 22 मिलियन फॉलोइंग झालेली इंस्टाग्रामवर त्यावर दुसऱ्या लोकांना काय प्रवचन द्यायचे? बरोबर. आपण कोणत्या तोंडाने दुसऱ्या लोकांना सांगायचं की नाही तुम्ही रस्त्यावर उतरा किंवा तुम्ही सरकारला प्रश्न विचारा रिस्क घेऊन? तर मी स्वतः ते रिस्क नाही घेऊ शकत, मी स्वतः देशात येऊन जमिनीवर काही नाही करू शकत. तर मी कोणत्या अधिकाऱ्याने लोकांना सांगू शकतो की नाही तुम्ही यावर बोला, तुम्ही त्याच्यावर बोला? लोक म्हणले असते काय तिथं बसून आम्हाला शहाणपणा शिकवतोय. त्यासाठी मी देशात आलो आणि येताना माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती, कोणी येऊ का न येऊ आपण जाऊ, प्रश्न विचारू. लोक आले तर अतिशय चांगली गोष्ट आहे, लोक आलीच पाहिजे. पण नाही जरी आले तरी आपण लढत राहू, आपल्या परीने जे काय होईल ते आपण प्रयत्न करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.